आहेत म्हणून शरीरात जाणारी प्रत्येक औषधाची गोळी सुद्धा 10 वेळा विचार करावा घेताना. हे सांगताना या सगळ्याचा उपयोग आहे आणि खरंच उपयोग आहे. त्यामुळे मी 10 वेळा त्यांचे आभार मानले मला हे पुस्तक मिळाल्याबद्दल. या पुस्तकातले रेफरन्सेस आपण कोणतरी आधार म्हणून देऊ शकतो आणि हे लिहिणारे स्वतः डॉक्टर आहेत त्यामुळे त्याला वेगळा आधार मिळायला नको. हे सगळे डॉक्टर आहेत, हे स्वतः प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत आणि हे मानसोपचार तज्ज्ञ आहेत आता जे म्हणजे त्यांचं मानसोपचाराचं केंद्र आता चालवतात. त्यामुळे अशा प्रकारची पुस्तकं मराठीमध्ये कमी आहेत. अशा प्रकारे पर्यावरण समजावून सांगणारी पुस्तकं कमी आहेत आणि त्यामुळे हे पुस्तकाचं खरंच स्वागत केलं पाहिजे आणि अशा स्वरूपाची पुस्तकं खरंच जन्माला आली पाहिजेत. एक प्रकाशक आहेत माधव जोशी म्हणून, त्यांनी एक सिरीज आत्ता सायन्सची काढली आणि जवळजवळ 16 विज्ञानावरची पुस्तकं त्यांनी आणि ती संपूर्ण चांगली आहेत. म्हणजे टोबियम त्यांनी जे आता नॅनो टेक्नॉलॉजीवरती सुद्धा त्यांनी अख्खं एक पुस्तक काढलं आहे की ज्याच्यामध्ये त्यातलं विज्ञान आपल्याला समजावून सांगण्यासाठी. परंतु या सगळ्या विज्ञानाला एक विवेकवाद आहे आणि तो विवेकवाद आहे ना, हे जेव्हा निसर्ग आपल्याला कळतो ना त्यावेळेला आपण त्याच्यामधलं पुढचं पाऊल कसं जावं म्हणजे ते पाऊल नक्की जावं, विज्ञानाने प्रगती नक्की करावी, परंतु ते पाऊल सरळ पडावं का तिरपं पडावं याचं जे भान आहे ना ते आपल्याला पर्यावरणाच्या अभ्यासाने मिळेल असं मला वाटतं. मी इंद्र धरुमवाल्यांचे आभार मानतो की मला हा सगळा विषय इथे मांडायला त्यांनी दिला आणि अत्यंत वेगळ्या विषयावरती बोलायला दिलं. मी जर काही ऑड बोललं असेल तर व्हेरी सॉरी, पण हे सगळं या आपलं पर्यावरण नावाच्या मासिकामधून मी सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. दैनंदिन म्हणजे दर महिन्याला हे मासिक निघतं आणि असे अनेक विषय म्हणजे जगभरात साजरे होणारे वेगवेगळ्या प्रकारचे विश्वदिन ते का साजरे होतात, त्याच्यामागची थिअरी काय, त्यांनी काय ठरवलं, कशामुळे ते आले, या सगळ्याची माहिती याच्यामध्ये. तेव्हा आपण एक्सप्लोर होत जातो की अरे हे पण एक नवीन आव्हान आहे, हे पण एक नवीन आव्हान आहे आणि दर दिवशी विज्ञानच आपल्यासमोर नवीन आव्हानं उभं करतं आहे आणि विज्ञानच त्याची परत एकदा सोल्युशन्स काढायला जातं आहे. परंतु या सगळ्याला जर पर्यावरणाची हिरवी किनार असली तर आपण नक्की प्रगतीच्या पायद्यात चढू असं मला वाटतं. धन्यवाद.